राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सदर घटनेचे तीव्र पडसाद. विविध राजकीय पक्ष जनतेच्या तीव्र आंदोलनातून तपासाचे सूत्र वेगाने फिरू लागली. बीडमधील गुन्हेगारी संपुष्टात यावी अशी मागणी होत असतानाच आरोप हे जाती तेढ निर्माण करणारे ठरतात की काय अशी परिस्थिती निर्माण होताना पाहावयास मिळत आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे जरांगे पाटील, सुरेश धस, अंजली दमानिया यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत ह्या मागणीन्वये रविवार दिनांक 12 जानेवारीला उलवे येथील पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य करू नये यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संत वामनभाऊ भगवान बाबा सेवा ट्रस्टच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. संत वामनभाऊ भगवान बाबा सेवा ट्रस्ट उलवे नोड नवी मुंबई ह्या मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ सारुख यांच्यासह प्रकाश मुंडे, शिवसैनिक मनोज पालवे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गीते, खजिनदार अर्जुन सानप, शिवसैनिक सचिन गीते यांसह मंडळाचे सदस्य संदीप घुले, पोपट पालवे, पंढरीनाथ आंधळे, रामदास वायबसे, मिठू घुले, वैभव गीते, संतोष साठे ह्या सदस्यांच्या उपस्थितीत उलवे पोलीस स्टेशनचे PSI संदीप पारखे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जातीय सलोखा हा सर्व समाजात राहावा असे मत मंडळांच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, उलवे. सर्वप्रथम आमचे बंधू संतोष भैया देशमुख यांची जी दिनांक 9 तारखेला जी हत्या झाली ती अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी घटना आहे. त्याचा आम्ही सकल OBC समाज पहिला जाहीर निषेध करतो. जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. त्यांच्यावरती मी तर म्हणतो भर चौकात त्यांना फाशी दिली पाहिजे, जे कोणी आरोपी असतील त्यांना. त्याच्याबद्दल आता जी सध्या परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात, मनोज जरांगे पाटील असतील, सुरेश धस असतील, अंजनिया दमानिया ताई असतील, यांनी एका विशिष्ट जातीला टार्गेट करण्याचं काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे. विशेष करून वंजारी समाजाला ते टार्गेट करत आहेत. ही गोष्ट अत्यंत निषेधार्थ आहे, निंदनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज गुण्यागोविंदाने राहत आहे. आमचे मराठा बांधव आमचे मोठे बंधू म्हणून आम्ही कायम त्यांचा आदर करतो. आजही करतो, कालही करत होतो, उद्याही करत राहू. पण मनोज जरांगे पाटलासारखे काही मूर्ख लोक त्या ठिकाणी राजकारण करायचं, कुठंतरी समाजाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र कुठंतरी थांबलं पाहिजे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे. याचा मी प्रथम जाहीर निषेध केलेला आहे आणि परत एकदा करतो, माझे 2 शब्द संपवतो. यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रवृत्तीवरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारांनाही शिक्षा होईलच आणि तपास जोरदार पद्धतीने होईल, कशा प्रकारची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आपण? आता आरोपींना मोका मला वाटतं कालच लागलेला आहे. तपास व्यवस्थित चालू आहे. जे गुन्हेगार नाहीत त्यांनाही तुम्ही गुन्हेगार जर ठरवत असताना स्वतः तुम्ही न्यायाधीश, न्याय यंत्रणा जर होण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आहे. तुम्ही संघटित होऊन हे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये न्यायालय आहेत, तपास यंत्रणा आहेत, त्यांचं काम त्यांना करू द्या. झुंडशाहीने तुम्ही त्या ठिकाणी मी म्हणन तोच कायदा ह्या महाराष्ट्रात तो झुंडशाही चालणार नाही. जरांगे पाटील हे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी, मिळवून देण्यासाठी पुढे आलेलं एक नामांकित व्यक्तिमत्व सध्या आहे आणि त्यांनी अनेक धनंजय मुंडे असतील यांच्यावरती टीकात्मक भाष्य केलेलं आहे. या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशनला उलवेला निवेदन दिलं आहे. प्रमुख मागणी तुमची काय आहे? आमची प्रमुख मागणी हे आहे, जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली परभणीच्या मोर्चामध्ये 4 तारखेला, जातीवाचक आमचे मंत्री महोदय, आमचं दैवत सन्माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताच्याबद्दल जर कोणी अशी भाषा वापरत असेल तर संपूर्ण वंजारी समाज तर आहेच, संपूर्ण OBC समाज
रस्त्यावरती उतरल्याशिवाय उद्या राहणार नाही, ही घरात घुसून मारण्याची धमकी. न्यायव्यवस्था येतं, हे काय पाकिस्तान नाही. नक्की कुणाला घरात घुसून मारण्यात येईल? सन्मान्य आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांना आणि जातीला, संपूर्ण वंजारी समाजाला. इकून परभणी आहे, इकून धाराशिव आहे. आमची मस्ती लोकसंख्येच्या जीवावरती आहे भाषा वापरण्याची. आमचा समाज हलका आहे, गरीब समाज आहे. हो, ही जी भाषा जरांगे पाटलांनी वापरली परभणीमध्ये घरात घुसून, सन्मान्य मंत्री धनंजय मुंडे यांना तर वापरलीच, पण संपूर्ण समाजाला सुद्धा त्यांनी वापरलेले आहे. याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. प्रथम जय महाराष्ट्र, जय जिजाबाई आणि जय शिवराय. प्रथम जे संतोष देशमुख साहेबांची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्यासाठी त्यांना श्रद्धांजली इथे अर्पित करत आहोत. कारण की जे झालेलं आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे. त्यांना कोणताही समाज, कोणताही नेता त्याच सपोर्ट करणार नाही आहे आणि त्याप्रकारे त्यांना शिक्षाही झालेली आहे. आणि महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणाच्या जेवढे बोलावं तेवढं आभार मानावं तेवढे कमीच आहेत. कमी दिवसांमध्ये आज ज्यांनी पण हे अत्याचार केलेला आहे त्यांना पकडून त्यांना आता जेलमध्ये टाकलेलं आहे. आमची पण इच्छा आहे की असे कृत्य नाही झाले पाहिजे महाराष्ट्रामध्ये, ते खूप दुर्दैवी आहे. आमची एवढीच इच्छा आहे, जे जरांगे पाटील मी त्यांना बोलत आहे, त्यांचं नाव मी जरांगे पाटील बोलत आहे. आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. स्त्री त्यांच्यासमोर लावत नाही, साहेब हा शब्द त्यांच्यासमोर लावत नाहीत. कारण ज्यावेळेस ते मराठी समाजासाठी उपोषणाला बसत होते त्यावेळेस त्यांचा आदर आमच्या मनामध्ये खूप होता, खूप म्हणजे खूप होता. आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या न्यूज बघायचो, त्यांचे बाईट्स आम्ही चेक करायचो. परंतु त्यांनी जे आता जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य केलेलं आहे त्यामुळे आज त्यांना जरांगे म्हणावं असं वाटतं, पाटीलही म्हणू वाटत नाहीत. कारण की मराठी समाजाची शिकवण ही नाही आहे. जातीमध्ये तेढ निर्माण करावं ही मराठा समाजाची शिकवण नाही आहे. शिवाजी महाराजांनी कधी जात पात कधी बघितली नाही, कधी जातीमध्ये तेढ निर्माण करून दिली नाही. परंतु ज्या जरांगेला लोकांनी डोक्यावरती घेतलं, लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, कारण की तो व्यक्ती मराठा समाजासाठी लढत होता. परंतु आता काही गोष्टीमुळं त्यांना राजकारणात उतरायचं आहे असं आम्हाला दिसतं. राजकारणात उतरायचं आहे हे दिसतं, म्हणून तो व्यक्ती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे. आणि आमच्या वंजारी समाजाचं जे दैवत म्हणून आम्ही मुंडे साहेबांना बघतो, पंकजाताईंना बघतो, धनंजय मुंडे साहेबांना बघतो, त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन घरामध्ये घुसून मारण्याची धमकी देणारे हे जरांगे आहे तरी कोणी नाही आहे. एक अनपढ माणूस आहे, शिक्षण काही नाही त्यांचं, अंगुठा छाप माणूस म्हटलं तरी चालन. आणि ती व्यक्ती आज एवढ्या मोठ्या आवाजामध्ये घरात घुसून मारण्याची धमकी देतो. साहेब, मी हेच सांगू इच्छितो, तुमच्या गावामध्ये तुम्हाला विरोध आहे, तुम्ही दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन अशा चुकीचे वक्तव्य करू नका, जेणेकरून ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी समाज समजदार आहे, जसा मराठा समाज समजदार आहे त्याच प्रकारे ओबीसी समाजही हुशार आहे आणि चांगल्या मार्गाने चालणारा समाज आहे. म्हणून आम्हाला तेढ जातीमध्ये निर्माण करायचं नाही. आपण एक हिंदू आहोत, एक भारत मातेचे आपण पुत्र आहोत, सगळे आपण भारत मातेचे पुत्र आहोत. त्यामुळे आपल्याला जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नाही. जरांगेंना हेच सांगू इच्छितो, साहेब, तुम्ही मराठी समाजाला जे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा ते प्रयत्न करा. आम्ही स्वतः तुमच्या मागे उभे आहोत. तुम्ही जेव्हा आंदोलन घेतलं नवी मुंबईमध्ये त्यावेळेसही आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. का? कारण मराठी समाज हेच आमचे बंधू आहेत आणि आपल्या बंधूंना जर त्यांना काही फायदा होत असेल तर सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. जरांगे, तुम्ही घरात घुसून मारण्याची भाषा करू नका. घरात घुसता सगळ्यांना येतं, पण आम्ही त्या प्रवृत्तीचे लोक नाही आहेत. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शिकवण दिलेली आहे, संविधान सर्वात महत्त्वाचं आहे, संविधानाने चाललं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खूप समर्थवान आहेत. त्यांना माहिती आहे काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कुणाला शिक्षा द्यायची आहे आणि कोण जर बाहेरच्या राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पळून गेले असतील त्यांना कशा प्रकारे ओढून आणून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवायचं आहे हे मुख्यमंत्री साहेबांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांनाही न्याय शिकवू नका. जर त्यांना न्याय शिकवायला गेला तर खूप
चुकीचं आहे असं वाटतं, की तुमचं कारण शिक्षणच नाही तर तुम्ही काय न्यायाची भाषा करता. म्हणून एवढंच सांगतो की आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही जास्त बोलायचं नाही आहे. पण जे आमचं दैवत मुंडे साहेब, पंकजा ताई आहेत, त्यांच्यावरती आरोप करू नका. कारण की आम्ही ऊसतोडगार कामगारांचे पुत्र आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी वामन भाऊ बाबा, भगवान बाबा यांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे, आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणून चला, हिंदू म्हणून बोला. कारण की प्रत्येकाला जेव्हा रक्ताची गरज लागते त्यावेळेस रक्त कोणत्या जातीचं आहे, कोणत्या पंथाचं आहे बघितलं जात नाही. म्हणून एक हिंदू म्हणून एकत्र करा, नाहीतर आपल्या देशावरती बाहेरचं राष्ट्र आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपली एकजूट महत्त्वाची आहे, एकजूट महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये फाळणी करू नका. जसं इंग्रजांनी कृत्य केलं तसं जरांगे तुम्ही कृत्य करायचा प्रयत्न करू नका. इंग्रजांचे आपण औलाद नाही आहेत, आपण महाराष्ट्रात पैदा झालेलो आहोत. आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मावळे आहोत. त्यामुळं आपल्याला जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नाही आहे आणि बाहेरच्यांचं हसू होईल अशा प्रकारे आपल्याला करायचं नाही. आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणूनच करा. आणि तुम्ही तुमच्या आरक्षणासाठी जे करत आहात ते करत राहा, आमचा त्यास पाठिंबा असेल. परंतु जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. कारण की मराठा समाज समजदार आहे. याच्या इलेक्शनच्या अगोदरही तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठा समाज एवढा हुशार आणि सक्षम आहे, त्यांनी तुमची जागा तुम्हाला दाखवली. आणि आज सगळ्यात जास्त BJPने सीट घेऊन नंबर 1 आपल्या महाराष्ट्रामध्ये पार्टी झालेली आहे. कारण की लोक समजदार आहेत. त्यामुळे जरांगे साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. आज हे मराठी बांधव हे आमचे बंधू आहेत आणि आम्हाला त्यांचा आदरच आहे. त्यांच्याविषयी आम्हाला काहीच नाही आहे. परंतु जरांगे तुला म्हणून आमचा विरोध असेल, जातीला विरोध नाही पण जरांगेला विरोध असेल. कारण त्याला काही येत नाही आहे, काही येत नाही. फक्त TVवर दिसायचं, लोकांची माथे फिरवायचे आणि हे करायचं. बस एवढे 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा मागे घ्या काही आणि लगेच बंद नका करू. शेवटी घोषणा देऊ. जय मनोजला पण बोलायचं. सर्वांना नमस्कार. मी प्रकाश मुंडे, श्री जरांगे पाटील, सुरेश धस आणि अंजने दमयना यांनी जे वंजारी समाजाविषयी जे विपरीत भाषा वापरत आहेत, तसेच वंजारी समाजात द्वेषाची भावना वंजारी समाजाविषयी समाजात दुसऱ्या समाजात हे करत आहेत, मांडत आहेत, त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करून आम्ही उलवा पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन त्यांना निवेदन दिलं आहे. त्या निवेदनात त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी. इथून पुढे असे विविध भाषा वापरणाऱ्या लोकांना बंदोबस्त करावा ही नम्र विनंती. आम्ही दिलेलं जे पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्यांनी पोलिसांनी त्याची दखल घ्यावी आणि याच्यापुढे जरांगेने असे अपशब्द आमच्या जातीविषयी, OBC जातीविषयी बोलू नये. त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते आमच्यासाठी नाहीत. आम्ही जर बोललो त्यांना आम्ही रोडवर म्हणलं तरी हिंडून नाही द्यायचं, म्हणलं तरी नाही हिंडून देणार. एवढी आमच्या OBC समाजामध्ये, वंजारी समाजामध्ये एवढी ताकद आहे. त्यांना जर ताकद आजमायची असेल त्यांनी फक्त घरात घुसायची वार्ता केली. त्यांनी फक्त आमच्या उमऱ्यात पाय टाकावं, मग त्यांना आमची ताकद काय आहे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ. मग त्यांना पण समजन वंजारी समाज आणि OBC समाज काय आहे ते. आणि धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना देवाप्रमाणे आम्ही त्यांना मानतो. आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी जे अपशब्द त्यांनी बोललेत हे आम्ही खपून घेणार नाही. आमचा समाज हा एकजुटीचा आहे. आम्ही कोणावर अन्याय करत नाही. आमचा समाज हा कष्टाने कामगारू हा समाज आहे. आम्ही कष्टाने खाणारे माणसं आहेत. आम्ही कधीच अपशब्द कोणाला कधी बोलत पण नाही आणि कोणाचा सहन पण करत नाही. मग असं याच्याविषयी जर झरांग्याने याचं आमचं सहमत माना. झरांग्याला जर पुढचं पाऊल उचलायचं असेल तर आमची ताकद काय आहे ते पण आम्ही त्यांना दाखवून देऊ. इथून पुढं त्यांनी त्यांचं आपलं समजावं, आम्ही आमचं समजून चालू. भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा विजय असो.